आता हे कागदपत्र नसेल तर एसटीत बसता येणार नाही. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून 5 नवे नियम लागू. आता हे कागदपत्र जर नसेल तर हाफ तिकीट मिळणार नाही. हे कागदपत्र नसेल तर फुल तिकीट द्यावं लागणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे आता प्रवाशांना फटका बसणार. 5 असे नियम, ज्यांच्यातील एक नियम असा आहे की ज्यामुळे हाफ तिकीट तुम्हाला मिळणार नाही. तर दुसरा नियम हा खास करून महिलांसाठी आहे. ज्या महिला हाफ तिकीटावर प्रवास करतात त्यांना पूर्वी काही न दाखवता हाफ तिकीट मिळायचं, पण आता हे कागदपत्र नसेल तर हाफ तिकीट मिळणार नाही. तर यातील 5वा नियम जो आहे तो खूप भयानक आहे. तो नियम असा आहे की तो जर पाळला नाही तर तुम्हाला बसमध्येच बसता येणार नाही, बसने प्रवास करता येणार नाही. संपूर्ण राज्यात बसमधून तुमचा प्रवास हा कायमचा बंद होऊन जाईल. पूर्वी खिशात पैसे असले आणि फक्त आधार कार्ड असलं तरी कोणत्याही बसमध्ये सवलत घेता यायची, पण आता इथून पुढे तसं होणार नाही. जर या 5 नियमांपैकी कोणताही एक नियम जर मोडला तर बसमधून थेट उतरवून दिलं जाईल आणि जर कंडक्टरशी हुज्जत घातली तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. 5ही नियम अतिशय भयानक आहेत, जे प्रत्येक प्रवाशाला जाणून घेणं गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून एसटीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. पहा, हे कागदपत्र नसेल तर हाफ तिकीट बंद होणार. आता ज्या महिला हाफ तिकीटावर प्रवास करत होत्या त्यांचे हाफ तिकीट बंद होतील. तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे ज्यांचा 60हून अधिक वय झालेलं आहे, तेही हाफ तिकीट योजनेचा लाभ घेणार नाहीत. तर 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना जो मोफत प्रवास होता, म्हणजे 100% मोफत प्रवास होता, तो देखील बंद होऊ शकतो. कारण जर हे कागदपत्र नसेल तर सगळ्या सवलती तुमच्या रद्द होणार आहेत. पहा, राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्येच ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हे 5ही नियम पाळणं बंधनकारक आहे. एसटीचा नवा कायदा आता सरकारनं आणलाय. पूर्वी आधार कार्ड दाखवलं तरी चालायचं, वयाचा पुरावा आधार कार्ड एवढेच आपल्याला माहिती होतं. काही काळाधी स्मार्ट कार्ड आलं होतं, तेही बऱ्याचशा लोकांनी घेतलं नाही. तर आत्ताच काही दिवसांपूर्वी NCMC कार्डची चर्चा सुरू झाली होती, पण तेही लोकांनी काढलेलं नाहीये. पण अचानक एक नवीनच कागदपत्र यात काढायला सांगितल्यामुळे आता लोकांची धावपळ होणार आहे. एसटीच्या नियमांमध्ये मोठे बदल केल्यामुळे आता सगळ्या लोकांच्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण होतील आणि त्यामुळेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाणार की कोणते 5 नवे नियम लागू झालेले आहेत. महिलांना हाफ तिकीट मिळवण्यासाठी कोणतं कागदपत्र काढावं लागेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती कागदपत्र मागवलेली आहेत, तो 5 नंबरचा भयानक नियम नेमका काय आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला दंड होईल, तुम्हाला एसटीतून उतरवूनही दिलं जाईल आणि तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. तो इतका भयानक नियम काय आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय. लक्षात घ्या, हा व्हिडिओ जर तुम्हाला एसटीतून प्रवास करताना कुठल्याही अडचणीचा सामना करायचा नसेल, सगळ्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सावधान, जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेव्हर ठरणार आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात 5 भयंकर कडक नियम लागू झालेत. नीट ऐका, आता साध्या चुकीमुळे सुद्धा तुम्हाला भर रस्त्यात बसमधून खाली उतरवलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे MSRTCने असा काही फतवा काढलाय की आता प्रत्येकाला आपल्या खिशात 2 खास कागदपत्र बाळगणं सक्तीचं आहे. जर कंडक्टरने विचारल्यावर ही कागदपत्र दाखवली नाहीत तर विसरून जा तुमचा प्रवास. तुम्ही पूर्ण तिकिटाचे पैसे मोजले असतील, खिशातून रोख रक्कम काढून दिली असेल, तरीही नियम मोडला तर तुम्हाला चालू बसमधून अर्ध्या वाटेत उतरवून दिलं जाईल. एवढंच नाही, जर तुम्ही हुज्जत घातली किंवा दादागिरी करायचा प्रयत्न केला तर थेट पोलीस स्टेशनची हवा खावी लागेल. तुमच्यावर गुन्हा दाखल होणार हे नक्की. यातला पहिला नियम तर त्या महिलांसाठी आहे ज्या 50% सवलतीत प्रवास करतात. तुमची ही सवलत धोक्यात येऊ शकते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय घराबाहेर पडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होईल. बघा, आता सवलतीचा जमाना गेला, आता शिस्तीचा काळ आलाय. दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, तर तिसरा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी, ज्यांना मोफत प्रवास मिळतो. पण चौथा आणि 5वा नियम तर इतका डेंजर आहे की तो सर्वांनाच लागू होतो. आता तुम्ही कुणीही असा, महिला, पुरुष, म्हातारी माणसं किंवा अगदी लहान मुलं, हे नियम पाळले नाहीत तर दंड तर होणारच, पण कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागेल. लग्नाला जायचं असेल, कामावर जायचं असेल किंवा पाहुण्यांकडे, हे 5 नियम कान देऊ नये का, कारण सरकारने 2 अशी डॉक्युमेंट्स अनिवार्य केली आहेत जी जवळ नसतील तर तुमचा एसटीचा प्रवास कायमचा बंद होऊ शकतो. एसटीत चढण्यापूर्वी या 5 अटी आता मस्ट आहेत. काही विशेष पुरावे सोबत ठेवावेच लागतील, नाहीतर तिकीट काढून सुद्धा तुम्हाला सीट मिळणार नाही. लक्षात ठेवा, जे लोक शहाणपणा करतील किंवा नियमांना किराची
मालाची टोपली दाखवतील त्यांना भर रस्त्यात बेअब्रू करून उतरवण्याचे आदेश ड्रायव्हर कंडक्टरला मिळालेत. एसटी महामंडळ आता कमालीचा ॲक्शन मोडमध्ये आलंय. मग तुम्ही साध्या लालपरीत असा, शिवशाहीत, शिवाईत किंवा निम आराममध्ये नियमांच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल. जर कोणी नियम धाब्यावर बसवले तर तुमचा ओरिजिनल पास रद्द होईल आणि तुमची रवानगी थेट पोलीस ठाण्यात केली जाईल. आता महामंडळाने 4 प्रकारच्या लोकांवर नो एंट्रीचा बोर्ड लावलाय. यात अशा महिला आणि पुरुष आहेत ज्यांनी सवलतीचा गैरफायदा घेतलाय. सध्या बसमध्ये बायकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी वाढली आहे, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. म्हणूनच हे नवीन निर्बंध आलेत. आता 2 महत्त्वाची प्रमाणपत्र जवळ ठेवा, नाहीतर प्रवासाची संधी हुकणार. जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल किंवा ॲडव्हान्स तिकीट काढलं असेल तरीही कागदपत्र नसतील तर तुमचं तिकीट जागीच बाद ठरेल. पण थांबा, या 5 नियमांपैकी शेवटचा 5वा नियम पुरुषांसाठी एक मोठी गुड न्यूज घेऊन आलाय, जो तुम्हाला नक्कीच खुश करेल. आता नियम क्रमांक 1 नीट समजून घ्या. महिलांना मिळणारी 50% सवलत आता काही अटींवर अवलंबून आहे. आधी कसं होतं, तुम्ही कुठेही जा तुम्हाला अर्ध तिकीट मिळायचं. पण आता ही सवलत फक्त महाराष्ट्र राज्याच्या सीमेच्या आतच मिळेल. जर तुम्ही राज्याची बॉर्डर ओलांडली तर पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशावेळी मला माहीत नव्हतं असं म्हणून चालणार नाही, कारण कंडक्टरशी वाद घातल्यास तुमचा प्रवास तिथेच थांबवला जाईल. शहरी भागात जसं की ठाणे पनवेल किंवा पुणे पिंपरी चिंचवड सारख्या सिटी बसमध्ये ही सवलत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तिथे 100% पैसेच भरावे लागतील. दुसरा नियम आहे लहान मुलांच्या तिकिटाचा. आता पोरांच्या आधार कार्ड सोबत असल्याशिवाय त्यांना सवलत मिळणार नाही. 5 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी आधार कार्ड सक्तीचं आहे. अनेक जण वयाची लबाडी करतात, पण आता आधारवरची जन्मतारीख सगळं खरं सांगेल. आधार नसेल तर कंडक्टर तुम्हाला पुढच्या स्टॉपवर खाली उतरवू शकतो. तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. जे लोक बनावट आधार कार्ड वापरून वय 75 दाखवत आहेत त्यांच्यावर आता सरकारची करडी नजर आहे. डुप्लिकेट कार्ड सापडलं तर थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल. चौथा नियम तर सर्वात कडक आहे. जर तुम्ही दारू पिऊन बसमध्ये चढलात किंवा तंबाखू सिगारेट ओढून बस घाण केली तर तुम्हाला प्रवासाला सक्त मनाई आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्या किंवा महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट जेलची हवा खावी लागेल. मग ती व्यक्ती कुणीही असो, शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही. आता वळूया त्या 5व्या नियमाकडे, जो पुरुषांसाठी लॉटरीच आहे. आता पुरुष प्रवाशांना तिकिटात 10 ते 15% सवलत मिळणार आहे. हो, तुम्ही योग्य ऐकलत. पण ही सवलत फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एसटीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक कराल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता रांगेत उभं राहण्यापेक्षा ऑनलाईन तिकीट काढा आणि पैशांची बचत करा. ही योजना सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या डेपोत नक्की चौकशी करा. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये एस टी महामंडळाचे ते 5 कडक नियम ऐकले असतील, पण फक्त नियम ऐकून चालणार नाही. तर ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून तुम्हाला आता लगेच काही पावलं उचलायची आहेत. अनेकदा आपण माहिती ऐकतो आणि सोडून देतो, पण जेव्हा कंडक्टर समोर येतो आणि कागदपत्र मागतो तेव्हा आपली धावपळ होते. तुम्हाला काय करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप नीट समजून घ्या. पहिली स्टेप, तुमच्याकडे तुमचे ओरिजिनल आधार कार्ड अपडेटेड आहे का ते तपासा. आधार कार्ड अनेकदा कार्डवर फक्त जन्माचं वर्ष असतं, संपूर्ण तारीख नसते. अशा वेळी सवलत मिळवताना अडचण येऊ शकते. त्यामुळे आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख असल्याची खात्री करा. दुसरी स्टेप, महिला भगिनींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी शक्य असल्यास स्मार्ट कार्ड आणि NCMC कार्डसाठी आपल्या जवळच्या ST डेपोमध्ये जाऊन चौकशी करा. हे कार्ड जवळ असेल तर तुम्हाला वारंवार कागदपत्र दाखवण्याची गरज पडणार नाही. तिसरी स्टेप, जर 75 वर्षांवरील असाल तर तुमचं तहसीलदारांकडून मिळालेलं वयाचं प्रमाणपत्र आणि डिजिटल स्वाक्षरी असलेला दाखला सोबत ठेवा. फोटोकॉपीपेक्षा ओरिजिनल कागदपत्र आणि मोबाईलमध्ये डिजिलॉकरमध्ये सेव्ह केलेले कागदपत्र दाखवणं कधीही सुरक्षित ठरतं. चौथी स्टेप, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना आणि महिलांना या नवीन नियमाबद्दल सांगा, कारण बऱ्याचदा त्यांना सोशल मीडियावरील या अपडेट्सबद्दल माहिती नसते आणि बसमध्ये गेल्यावर त्यांचा अपमान होतो किंवा त्यांना विनाकारण दंड भरावा लागतो. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश एकच आहे की कोणत्याही सामान्य प्रवासादरम्यान त्रास होऊ नये आणि सरकारचे नियम कडक आहेत, पण आपण जागरूक राहिलो तर आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं, एस टी महामंडळाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का, की यामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत? तुमचं जे काही मत असेल ते एका कमेंटमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो, तुम्ही सध्या कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला कळेल की आमची माहिती कुठंपर्यंत पोहोचली आहे. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे
आम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि अशाच सरकारी योजना, नवीन नियम आणि चालू घडामोडींचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन बेल आयकॉन दाबा. सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.